उद्या 4 वाजता उद्या 4 तारखेला मी सकाळी 10 वाजता अतुल शेठ बेनके यांच्या निवासस्थानी जाणार आहे स्वतः. किती वाजता? सकाळी उद्या जाणार आहे. त्याचं कारण सांगतो. तिथे त्यांच्याशी मला प्रशासकीय काही गोष्टीचा डायलॉग करायचा आहे, काही गोष्टी बोलायच्या आहेत, काही समजून घ्यायच्या आणि जी काही कामं या तालुक्याची मागची राहिलेली आहे, रेंगाळलेली आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी मला अजून उलगडलेल्या नाहीत, त्या माहिती नाहीत, त्या त्याच्यावर माहिती करून घ्यायच्या. बघा, मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असतो की कधीही सुसंवाद हा तालुक्याच्या आर्थिक मजबूतीकरणासाठी किंवा तालुक्याला पुढे नेण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी मी उद्या सकाळी सकाळी 10 वाजता त्यांच्या घरी निवासस्थानी भेट घेणार. तिथे वल्लभ शेठच्या पण फोटोचं मी दर्शन घेणार. मी त्यांच्या वडिलांना इथून माझ्या काळामध्ये भेटलो होतो, ज्या वेळेला मी नागपूरच्या अधिवेशनात चाललो होतो. माझी परंपरा राहिलेली आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट हँडओव्हर करून घ्यायची असेल किंवा एखाद्या गोष्टीची समजा तिकडून इकडे समजा एखादा खातेपलट होत असताना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी एकमेकांना समजून घेऊनच ती करावी लागेल. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्या पद्धतीची अशी भावना जी आहे ती अतिशय म्हणजे सकारात्मक आहे की आपल्याला त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी एकदा बोलवून हा एक संस्काराचा गाभा जो आहे तो आपण समाजामध्ये प्रेरित करून ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ठाम असलं पाहिजे. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर सांगतो की मी साहेबांची भेट घ्यायला जाणारच आहे. आम्ही चर्चा काही गोष्टी करणारच आहोत, बोलणारे आहोत. कारण हा तालुका तसा बाकी इतर तालुक्यापेक्षा फार वेगळा तालुका आहे. या तालुक्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षातून एकदा येतात, म्हणून याला फार मोठा राजशिष्टाचार आहे. यशवंतरावांनी या तालुक्याला शिवनेरीला डोळ्यासमोर ठेवूनच बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न पाहिलेलं आहे. त्यामुळे या तालुक्याची फार मोठी नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे काम करू. कोण जिंकलंय कोण पडले हे फार महत्त्वाचं नाही. तो काही काळ असतो, तो तेवढ्यापुरता असतो. पण जे घटक याच्यामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये आम्ही समन्वय ठेवून काम करू. पर्यटनाचा सगळ्यात मोठा आराखडा, जसं ते बोलले की मी 4 स्कोपमध्ये त्या तालुक्याला पर्यटनाच्या निमित्ताने पाहिलेले आहे, तर नक्की त्यांनी काय त्याच्यामध्ये आपल्या भूमिका ठेवलेली आहे, काय त्यांचं म्हणणं आहे. शेवटी हा फार एकदाच होणारी हा कस्टल प्लॅन आहे, हा एकदाच होणारी घटना आहे. वारंवार तुम्हाला तालुका मांडता येणार नाही पर्यटनाला. त्यामुळे जे काय करायचं आहे ते एकत्रपणे बसून केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत आणि मला काही गोष्टी समजून घ्यायच्या, जसं मी विज्ञान अंतराळ आणि स्पेसच्या बाबतीमध्ये बोलून ते बोलले की एक नवीन आपल्या मुलांना शिक्षण प्रणालीसाठी होते अख्ख्या भारतातली, तर त्यासाठी आपण सगळे एकत्रपणे सकारात्मक काम करू. तसं बसून काही गोष्टीचा डायलॉग या अर्धा तासात झाला की मला 5 तारखेला मुंबईच्या दिशेने जाता येईल. कारण मी ठरलं होतं की ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ किंवा आम्हाला बोलवून जाईल त्याच्या आदल्या दिवशी आपलं दरवेळेप्रमाणे त्यांना फोन करायचा, त्यांची जाऊन भेट घ्यायची, त्यांच्याशी बोलायचं आणि त्याच्यावर चर्चा करून पुढे जायचं.